जालन्यात नवजात शिशूचे अपहरण, जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। जालना शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील एका नवजात शिशूचं अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार सायंकाळच्या सुमारास उघडकीस आलाय। शिशूच्या नातेवाईकांनी अपहरणकर्त्याच्या तावडीतून शिशूची सुटका करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलंय। जिल्हा स्त्री रुग्णालयात एका नवजात शिशूच्या अपहरणाचा प्रकार उघडकीस आलाय। सायंकाळच्या सुमारास रुग्णालयात आलेल्या एका 35 वर्षीय व्यक्तीने स्त्री जातीचे शिशू पळवल्याचं तिथं असलेल्या एका महिला रुग्णाला दिसून आलं। त्यानंतर या महिला रुग्णाने शिशूच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली। नातेवाईकांनी तात्काळ शोधाशोध करून प्रवेशद्वाराजवळ अपहरणकर्त्याला गाठत शिशूला त्याच्या तावडीतून सोडवलं। त्यानंतर अपहरणकर्त्याला कदीम जालना पोलिसांच्या ताब्यात दिलं असल्याची माहिती रुग्णालयात उपस्थित असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली। या प्रकरणात पुढील तपास कदीम जालना पोलीस करत आहेत। नाव सांगा। आणि आता जिल्हा स्त्री रुग्णालय जे काही आहे इथे काही बाळ चोरी प्रकरण झालंय आणि काही आरोपीला आपण ताब्यात सुद्धा दिलंय, काय सांगाल? मी ज्ञानेश्वर नामदेव वाघमोडे आहे। मी प्रॉपर छत्रपती संभाजीनगरचा आहे। माझी इथं मिसेस ॲडमिट होते जिल्हा रुग्णालयाला डिलिव्हरीसाठी। तर 202 वार्डामध्ये असताना एक अज्ञात व्यक्ती आला आणि माझ्या मिसेसला विचारणा केली, मुलगा आहे का मुलगी? मुलगा असताना मिसेसने सांगितलं मुलगी आहे। तर तो बाजूच्या बेडवर गेला। त्यांचे नातेवाईक आहे शिंदे मामा की त्यांची नात उचलून गेटपर्यंत गेला। तर ते प्रकार माझ्या सासूबाई आणि मिसेसच्या लक्षात आला। त्यांनी लगेच बाजूच्या नातेवाईकांना कळवून ते बाळ हिसकून आणलं आणि तो पळून गेला रात्री। परत सकाळी आल्यानंतर आम्ही त्याला पकडलं आणि खाली आणलं सिक्युरिटी इंचार्जकडं। त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला कॉल केला। पोलीस स्टेशनमध्ये त्याला नेऊन आम्ही स्वाधीन केलं। तर पुढचे प्रयत्न पोलीसवाले ते काय आहे ते बघून घेतील। या संदर्भात काही गुन्हा वगैरे दाखल केला का आपण? गुन्हा दाखल करा आम्ही गेलो होतो त्यांच्याकडं, ते म्हणे आम्ही करून घेतो। म्हणलं तक्रार दाखल करून घ्या, ठीक आहे म्हणे। आणि नंतर आम्ही आलो।